जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी, एकात्मता भारताची कायम ठेवण्यासाठी आणि गोरगरिबाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी, शिक्षणाचा, जगण्याचा, सगळ्या गोष्टीचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक स्वाभिमानी माणसानं जो छत्रपती श्री शिवरायांना मानतो, जो वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, जो वंदनीय महात्मा बसवेश्वरांना मानतो, जो शाहू महाराजांना मानतो, जो महात्मा फुलेंना मानतो, या महापुरुषांना जो जो मानतो, जो अण्णाभाऊ साठेंना मानतो, त्या प्रत्येकानं आपल्या महापुरुषा ज्ञानोबा तुकारामांनी सुद्धा वसुदैव कुटुंबकम सांगितलेलं आहे. पसायदान सुद्धा एकात्मतेचा आहे. जो जे वांछिल तो ते लाभो आहे. ह्या पसायदानाच्या सुद्धा विरोधात आहेत. राम मंदिराची तिजोरी लुटणारे आहेत. सध्या प्रकार चालू आहे तो आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, चौकशी चालू आहे. त्या प्रकारे पुजाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग राम मंदिराची त्या ठिकाणी पेटी लुटणाऱ्या लोकांना पासून सावध राहा. आणि राष्ट्रवादी ही भाजपच्या झाडावरलं लंब आहे, त्याचा काही विषय वेगळा नाही. राष्ट्रवादी भाजपची गुलाम झालेली आहे. वाकवल तसं वाकलेल्यात आणि त्यांनी वाकवलेल्यात. त्याच्यामुळं खरा गरिबाचा आवाज हा काँग्रेसच आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांनी, 18 पगड जातीच्या लोकांनी ताकदीनं काँग्रेसच्या पाठीशी उभं राहावं. आणि ही सगळी नगरपालिका याच्यामध्ये एवढे ह्या राष्ट्रवादीचे आणि भाजपचेच नगरसेवक आहेत, 1-2 शिवसेनेचे आहेत. एक ह्या सगळ्याला जाब विचारण्यासाठी, ह्यांना जनतेच्या वतीनं आवाज बुलंद करण्यासाठी एक सीट आमची एवढी काँग्रेस पक्षाची 18 पगड जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित येऊन निवडून द्यावी, अशी कळकळीची विनंती या प्रभागातील जनतेला करतो. नगराध्यक्षांनी मुख्य निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा एक आश्वासन दिलेलं आहे जनतेला. अहमदपूर शहराचं नाव अहमदपूर बदलून राजूर करणार, नाही तर 2.5 वर्षानंतर राजीनामा देणार. तर या ज्या त्यांच्या आश्वासनाकडे कशा पद्धतीने बघतात? नाही, हे भावनिक आणि बोगस आश्वासन आहे. नाव बदलण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही. ही मतदान, निवडणूक, नगरपालिका ही नावं बदलाव म्हणून नाही. नाव पाळण्यात बदलता येते, ठेवता येते काय, त्याच्यासाठी दिलेलं नाही. लोकाला सोयी सुद्धा, गटारी साफ करायसाठी, लाईट लावायसाठी, रस्ते द्यायसाठी, घरकुल द्यायसाठी, ह्या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय. त्याचं बोला. आणि नाव बदलल्यावर जर सगळ्या अहमदपूरच्या लोकांना चकाचक घरकुल मिळणार असेल तर मग काय अडचण आहे. आधी घरकुल द्या, सगळ्याला पगारी चालू करा, लाडक्या बहिणीचे वगळलेले नावं घ्या, लोकांचं कल्याण करा आणि पुन्हा नावाच्या गप्पा मारा. मला सांगा एक गोष्ट, नाव एखाद्याचं दगड असलं आणि त्यानं पंतप्रधान होत नाही का? जिन शिंगपिंग नावाचा माणूस राष्ट्रपती होऊ शकतोय. नावाचं काय? नरेंद्र नावाचा दलिंदर निघू शकते. नावात काय चिंग्या पिंग्या मिंग्या म्हणलेली बी IAS होत्या. पिंट्या नाव असलेला एकतर IAS असेल का नाही? विषय ते आहे अभि कसा अहमदपूर आहे. थांबा जरा दमकावा. मला काय म्हणायचे, नावात काही नाही बघा, कामात आहे. एखाद्यानं समजा त्याचं लिकीचं नाव, बायकोचं नाव, बहिणीचं नाव ऐश्वर्या राय ठेवला, मग कसं होतंय? लक्षात घ्या, नाव गोष्टी नावात काय, तुम्हाला कामात काम दाखवावं लागेल. काम करा. अहमदपूरचं नाव रोशन करा. सगळ्या जिल्ह्यातलं, महाराष्ट्रातलं टॉपचं शहर बनवा. तुम्हाला नको कोण म्हणले? तुम्ही चांगलं काहीतरी करा ना. त्याच्यामुळे कुण्या एका गरीबाच्या लेकराचं शिक्षण होणार असेल, तुम्ही नाव बदलल्यामुळं, माझी अडचण नाही. एका गरीबाचं लग्न सुखानं होणार असेल, तुम्ही नाव बदलल्यामुळं, माझी अडचण नाही. एका गरीबाला आधीच्या सारखं जेव्हा काँग्रेस काळामध्ये 25-30 हजार तोळा सोनं होतं, जर सोन्याचे भाव तुम्ही नाव बदलल्यामुळं 25-30 हजारला येणार असेल तर मी माझ्या अडचण. तुम्ही कामाचं काहीच नाही, नाव येड्यात काढायचे धंदे. या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, नाली स्वच्छतेची समस्या आहे. आपल्या लातूर जिल्ह्याचे खासदार योगायोगानं काँग्रेस पक्षाचे आहेत. जर रुपेश कांबळे यांना संधी जर मिळाली तर या प्रभागाचा विकास करण्यासाठी खासदार निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात 100%. आत्ता सध्या दिलाय 10 लाख रुपये. आता सध्या सुद्धा दिलाय. 100 रुपयाचं पत दिलं, 7 मध्ये दिलाय, 3 मध्ये दिलाय. अहो खासदार साहेब, आदरणीय अमित भैया, आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी, आम्ही सगळे ताकदीनं रुपेशच्या आणि सुषमाताईच्या पाठीशी राहू. फक्त आपण सगळ्यांनी मिळून एक संधी द्या. हे बगवास बोगस बोलणारे, राम मंदिराचे दानपेटी लुटणाऱ्याचं काय हो खरं?
आता ज्या स्टेजवर आपण बोललात त्या स्टेजच्या पाठीमागं नगर परिषदेची जागा आहे, त्या जागेवरती राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी अतिक्रमण केलं. हा या संदर्भाने मग काय ती बोलाव का नगराध्यक्षानं? ती नगरपालिकेची जागा राष्ट्रवादीवाल्यांनी जर कब्जा केली असतील तर ती कब्जा उठवतो म्हणून बोला, नाव बदलतो काय? हा? ज्या गोष्टी आहेत लक्षात घ्या, ज्या रिअल गोष्टी आहेत, ज्या जमिनीवरल्या गोष्टी आहेत, ज्या लोकांच्या हिताच्या गोष्टी आहेत त्या ह्या लोकांनी कराव्या. बाकी उगा बकवास असल्या काही गोष्टी फालतू बोलून का डायव्हर्शन करण्याचं. आणि इथं मतदार हा वंदनीय बाबासाहेबाला संविधानाला मानणारा मतदार आहे, हा राष्ट्रीय एकात्मता जपणारा मतदार आहे. हा मतदार कदापि यांच्या भूलतापाला बळी पडणार नाही. या वार्डात काँग्रेस आणि काँग्रेसच आमच्या सुषमाताईच विजयी होणार. भारतीय जनता पार्टी बॅलेटवर निवडणुका घेण्यासाठी तयारच होत नाहीये, परंतु या बाबतीत काँग्रेस पक्षानं म्हणावं तसं आंदोलन केलेलं नाही. या बाबतीत काय सांगणार आहात? तुम्ही एक चांगले चॅनलवाले हो, बक्कळ आंदोलन केलं तर चॅनलवाले दाखवू नाही गेल्या. राहुल गांधी पार मला सांगा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत चालले, अजून कोणतं आंदोलन करावं? आता दोनच गोष्टी राहिल्यात, एक तर यांना गोळी घालावं लागेल, नाही तर स्वतः फाशी घ्यावं लागेल. हे करायचं का? हे पहा, जो महात्मा गांधीजींनी, महात्मा गौतम बुद्धांनी जो रस्ता दिला अहिंसेचा, त्या अहिंसेच्या मार्गातून आम्ही लढत आहोत. आणि एकटी काँग्रेसच लढलेली आहे देशात, पुरून उरलेली आहे काय, तुम्ही लक्षात घ्या. आणि हे उगा लय बोगस माणसं आहेत हो. आता कसं आहे, माझं तोंडपाठ काय, सध्या देशामध्ये बोला की बोला. नीटच्या विद्यार्थ्यांनी 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या हा. केली. आणि या संदर्भात जर जनआंदोलन उभं करायचं असेल तर आज कुठलाही राजकीय पक्ष प्रामुख्याने समोर येत नाही. तुम्ही आता लक्षात घ्या, तसं म्हणू नका. अनेक मोठे मोठे मोर्चे तेलंगणात झाला, आम्ही लातूरमध्ये पहिलं आंदोलन केलं, मी खासदार साहेब होतो, अमित देशमुख साहेबांनी बैठक घेतली. तेलंगणात, राजस्थानमध्ये, पुण्यात काल नांदेडला मोर्चा निघालाय काँग्रेसचा. लक्षात घ्या, काँग्रेस करलेली आहे आणि त्याचं तुम्हालाही माहित आहे. पण मला एक प्रश्न विचारायचे आहे, ह्या साल्यांना लाज नावाची काही गोष्ट असते म्हणून तर माहिती आहे का? आज देशभरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 23 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्याचं वाटोळं झालंय नीट पेपर फुटीमुळं. आणि त्या साध्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यात किती मातले असतील. अहो, नुसतं आमच्या चाकूरकर साहेबांनी कपडे बदल तर काँग्रेसनं राजीनामा घेतले. निलंगेकर साहेबांनी मुलीचे त्यांच्या परस्पर इतरांनी 2 मार्क वाढवले ते MBBS ला नंबर लागाव म्हणून, तर 2 मार्कासाठी निलंगेकर साहेबांचा राजीनामा काँग्रेस पक्षाने घेतलं. ही 23 लाख विद्यार्थ्याचं वाटोळं, 10वीस विद्यार्थ्याची आत्महत्या होत झाली तर सुद्धा साले लाज नाही गेले, त्यांना शरम नाही. मग आपल्याकडे एक मन आहे, त्याला म्हणतात ती सांगतो, हागणाऱ्याला लाज नाही गेलं तर बघणाऱ्यानं तर लाजावं. म्हणून आपण लाजायची, जनतेला लाजायची, त्यांच्यावर बहिष्कार टाकायची वेळ आली. सध्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांचं मॉब लिंचिंग होते आहे. त्यामध्ये आपलं काँग्रेस कुठं दिसत नाही या सरकारचा निषेध करताना, किंवा मुस्लिमासोबत ते सोबत असं खंबीरपणे कधी दिसत नाही. हा प्रश्नच मुस्लिमाशी, काँग्रेसशी आणि देशाशी प्रतारणा करणारा प्रश्न आहे. अत्यंत चुकीचा प्रश्न आहे तुमचा. एकटी काँग्रेसच आहे सगळ्यासोबत. 18 पगड जाते. ऐका, या गेल्या आठवड्यात अहो देश स्वतंत्र झाल्यापासून कुणी जे वाक्य बोललं नाही ते वाक्य निर्भीडपणे, जर अल्पसंख्याकावर अन्याय होत असेल तर तिथं उभा टाका, न लाजता उभा टाका, छाती ठोकपणे उभा टाका, असं म्हणणारे एकटे राहुल गांधीच आहेत. लक्षात घ्या. आता काय होतंय तुम्हाला सांगतो, ही असं डायव्हर्शन तुमच्या मनातही ठेवू नका, कारण हा डायव्हर्शन करायचा छोट्या छोट्या मुद्द्याला मोठं करून स्वतःचं मन कन्फ्यूज करून घ्यायचा काळ नाही. आपण सगळ्यांनी एकत्र होऊन ह्या दरोडेखोरांना, देश तोडणाऱ्यांना, ह्या भाजपवाल्यांना शिक्षा द्यायचा वेळ आहे. काय आता मला सांगा, माझं भांग विस्कटलेला असला तर कसं करावं? ती बघायचं का मी बोललेलो ती बघायचं? बोललेलं ते बघायचं. बरोबर आहे का नाही? माझं म्हणणं असं आहे, बूड सुधरावा. मूळ जो बेसिक प्रश्न आहे हे संविधानावर घाला करतायत. हे जातीमध्ये, धर्मामध्ये द्वेष, ह्यांच्या द्वेष पसरवण्यामुळेच हे चालू आहे ना. आता मुस्लिम समाजानं कसला स्तुत्य निर्णय, अहो अहिंसेच्या मार्गाने काय करता येऊ शकतं त्याचं मोठं उदाहरण मुस्लिम समाजानं ह्या बकरी ईदला दिलं. गाईला राष्ट्रीय पशुचा दर्जा द्या,
म्हणजे जसं हरणाला आहे, जसं वाघाला आहे, जसं मोराला आहे, त्या हरणाचं शिकार सलमान खानने केल्यावर किती परेशान झालती, तसा जर दर्जा गाईला दिला तर गोवंशाला दिला तर प्रॉब्लेमच राहणार नाही. असं उभा राहिले ऐका, फक्त असं काँग्रेस असं सरकार मुस्लिम ऐका, मुस्लिम समाजाने जो निर्णय घेतला साहेब, दातकीळ बसली आहे. आता त्यांनी ती GR काढला, 14 वर्षापर्यंतच्या गाईला राष्ट्रमाता कापता येणार नाही किंवा त्याची हत्या करता येणार नाही. आणि 14 वर्षी एक दिवस, 14 वर्ष होईपर्यंत गाय माता आणि दुसऱ्या दिवशी खाता, ही त्यांचं उघड पडलं ना. बरं, हे गोव्यात, इथं महाराष्ट्रात गो माता आणि गोव्यात जाऊन खाता. गोव्यात ह्यांचं सरकार आहे, तिथं गो हत्या बंदी नाही. लक्षात घ्या, त्या आसाममध्ये, तिथं पूर्वोत्तर राज्यामध्ये तिथं नाही. म्हणजे यांची कशा रामाविषयी श्रद्धा नाही, ना गोमातेविषयी श्रद्धा नाही, ना जनतेविषयी श्रद्धा नाही. डुप्लिकेट आहेत. आणि बंधू, कॉन्सन्ट्रेट व्हा, तुमच्या मनात सुद्धा काँग्रेसविषयी शंका निर्माण होऊ देऊ नका. असल्या निगेटिव्ह काळामध्ये सगळ्या पक्षाला त्याने लाईन दोरत घेऊन ED, CBI हे ते लावून त्या काँग्रेसच्या सुद्धा शेकडो नेत्याला, हजारो नेत्याला धमक्या देऊन तरी फोडत असताना आज सर्वसामान्य गोरगरिबाच्या बाजूने एकाच माईचा लाल मर्द उभा आहे, त्याचं नाव राहुल गांधी आहे. आणि त्यांच्यावर प्रश्न जर आपण उपस्थित करणार असो तर मग का होणार आहे? त्याच्यामुळे कृपया प्रत्येकानं ज्याच्यामध्ये राष्ट्रभावना आहे, ज्याचं भारत मातेवर प्रेम आहे, त्या प्रत्येकाने राहुलजींचा आदर केला पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे. हे खऱ्या राष्ट्रभक्ताचं कर्तव्य आहे. धन्यवाद.